नमस्कार मंडळी, मनमोकळी भटकंतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आज तुमचं स्वागत करतोय। आज मी माझ्या काही मित्रांसह आलोय कोकणात। आता आम्ही चाललोय कुंडलिका नदीवरील पुलावरून रेवदंड्याच्या दिशेने। आपल्या डाव्या बाजूला आहे अरबी समुद्र आणि उजव्या बाजूला आहे कुंडलिका नदी। आज आपण जात आहोत रेवदंड्याचा किल्ला पाहायला। रेवदंड्याचा हा किल्ला हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील एका समुद्र किनाऱ्यावरच बांधलेला आहे। कुंडलिका नदी व अरबी समुद्र जिथे मिळतात अगदी त्या संगमावरच हा किल्ला बांधलेला आहे। कोकणातील रस्ते म्हणजे अगदी अद्भुत असतात। रस्त्याच्या दोन्ही बाजूला नारळी पोफळीच्या बागा आणि त्यामधून जाणारे नागमोडी रस्ते प्रवासाचा क्षणात घालवत असतात। तर अशाच एका रस्त्यावरून आपण रेवदंडा किल्ल्याच्या दिशेने जात आहोत। आता आपण किल्ल्याजवळ आलोय। आता आपण जातोय किल्ल्याच्या महत्त्वाचा शिल्लक भाग असलेल्या सातखानी बुरुज पाहण्यासाठी। ही जागा आता भारतीय पुरातत्व खात्याच्या ताब्यात आहे। आतमध्ये आल्यावर आपल्याला जमिनीवर काही पुरातन तोफा पाहायला मिळतात। त्यासमोरच आपल्याला किल्ल्यातील बऱ्यापैकी अस्तित्वात असणारी वास्तू दिसते, त्यालाच म्हणतात सातखानी बुरुज। सातखानी म्हणजे 7 मजलेला असलेला मनोरा, जिथून शत्रूवर नजर ठेवली जात होती, तोफा डागल्या जात होत्या व रात्री दिवे पेटून इशारे दिले जात होते। रेवदंड्याच्या किनाऱ्यावरील हा बुरुज एवढा उंच होता की त्या काळी इथून थेट समुद्रावरून जाणाऱ्या जहाजांची हालचाल दिसायची। हा बुरुज पोर्तुगीजांनी बांधलेला व त्यांनी त्याला टॉवर ऑफ सांता बार्बरा असं नाव दिलं होतं। म्हणजेच फक्त संरक्षणासाठी नव्हे तर धार्मिक दृष्टिकोनातूनही बांधलेला मनोरा होता। 1524 साली पोर्तुगीजांनी हा किल्ला उभारला। त्या काळी हा परिसर त्यांच्या व्यापाराचा आणि लष्करी तळांचा भाग होता। किल्ल्याच्या आतमध्ये मोठं चर्च, तोफांचे ठिकाण आणि बुरुजांच्या रांगामध्ये असंख्य सैनिक राहत असत।
या किल्ल्यातून आपल्याला कुंडलिका नदीच्या पलीकडच्या तीरावर असणारा कोर्लाई किल्ला आपल्याला दृष्टीस पडतो. येथील काही तोफा आपल्याला अजूनही या किल्ल्यात पाहायला मिळतात. किल्ल्याच्या भिंती काही ठिकाणी अजूनही शाबूत आहेत, पण बरीच पडझड झालेली आहे. किल्ल्याच्या आतमध्ये भरपूर नारळाची झाडे आहेत. तसेच किल्ल्याच्या जागेत बरेच अतिक्रमणे झालेले असून तिथे काही रिसॉर्ट सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण समुद्राच्या बाजूला असलेली किल्ल्याची तटबंदी पाहायला जात आहोत. तिकडे जाताना आपल्याला दोन्ही बाजूला नारळाची उंच झाडे पाहायला मिळतात. आता आपण जी समोर पाहतोय ती किल्ल्याची तटबंदी आहे आणि या तटबंदीच्या शेजारीच आपल्याला समुद्र पाहायला मिळतो. किंवा ही तटबंदी आहे. आता आपण पाहतोय तो समोरच्या बाजूला असणारा कोर्लाई किल्ला. समुद्राच्या बाजूची तटबंदी अजूनही बऱ्यापैकी शाबूत आहे. जवळपास 400 वर्ष झाले लाटांच्या तडाख्यात ही तटबंदी अजूनही शाबूत आहे.
तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.